नमस्कार, मी निशिगंधा. संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजले होते. बाहेर येऊन बघितलं तर छान वातावरण झालं होतं. या पपईच्या झाडांना सुद्धा छान पपई लागल्या होत्या. आतमध्ये येऊन म्हटलं छान सुंदर नाश्ता करूया. त्यासाठी मी इकडे चणा डाळ 4 तास भिजत ठेवली होती. ती छान मिक्सरमधून वाटून घेतली, पाण्याचा वापर न करता. लगेचच कांदा चिरायला घेतला. आता त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, थोडंसं जिरं हे वाटून घेतलं. आता इकडे मी हे चणा डाळीचे वडे करत होते. हे सगळं आता तयार साहित्य मिक्स करून घेतलं. यामध्ये मी हे बारीक केलेली चणा डाळ, लसूणची मिरचीचा ठेचा, जिरे, मोहरी, थोडासा ओवा, हळद, मीठ आणि कांदा टाकून छान मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून हे छान वडे तयार करून घेतले. एका बाजूला तेलसुद्धा आपलं छान तापलेलं होतं. हातावर असं थापून तेलामध्ये सोडून घेतले वडे. छान सुंदर कुरकुरीत होतात हे वडे. चहा, नाश्ता, सॉससोबतसुद्धा हे खाऊ शकतो आपण. एका बाजूने छान उलटून घेतले. गॅस थोडा फास्टच होता. 10 मिनटामध्ये हे वडे तळून झाले होते. एका बाजूने तळून घेतले. छान कुरकुरीत होत होते. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायलासुद्धा विसरू नका. आता हे वडे आपले तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आणि अशाच प्रकारे मी बाकीचेसुद्धा वडे करून घेतलेली आहेत. सुरुवातीला मी फक्त 2च वडे टाकले होते, पण त्यानंतर मी हे जास्त टाकत गेले आणि ते तयार करत गेले. सुरुवातीला केलेले वडे जसे कढईमधून बाहेर काढले तसे ते लवकर संपले गेले आणि मी नंतर परत हे वडे तयार करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कुरकुरीत हे वडे झाले होते. खातानासुद्धा छान लागत होते. हे सॉसबरोबर खाल्ले, एकदम छान लागले. धन्यवाद.